तर आज आपण बनवणार आहोत बेसन वड्याची भाजी. तर चला मग स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं घेतलेलं आहे कढईमध्ये मी तेल गरम करायचं. त्याच्यानंतर मीठ टाकायचे आहे, मोहरीमध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हळद मीठ मिरचू हे टाकून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की मध्ये जे बेसन पीठ असतो ते बेसन पीठ जे असतं ते बेसन थोडंसं टाकून जे त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि घट्ट असं फेटायचं आहे, कारण त्याच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत. नंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. आणि दुसरं नंतर परत उलट्या परातीवरती त्याला परतीला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि ते बेसन टाकायचं आणि हातात थोडंसं पाणी लावून जे आहे ते पूर्ण अशा वड्या थापून घ्यायच्या आहेत. आणि त्याच सेम कढईमध्ये जिथं आपण ते बेसनचं हे बनवलं होतं त्याच्यामध्येच मी पाणी टाकून ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण त्याच्याने भाजी वगैरे मिळून पण येते आणि साईडला वगैरे जे बेसन लागलेलं असतं ते पण सगळं निघून जातं. दुसरी कढई घेतलेली आहे, मध्ये तेल गरम केलं, मध्ये मोहरी टाकल्यानंतर मध्ये लसूण टाकला आणि नंतर जे ते वाटलेलं खोबरं टाकून घेतलं. ते चांगलं गोल्डन ब्राऊन झालं की मध्ये कांदा टाकला भाजलेला आणि भाजलेला वाटून कांदा घेतलेला होता मी. त्याच्यानंतर इथे जे आहे ते पण चांगलं फ्राय झालं की मध्ये आपलं रेग्युलर वाटण असतं ते वाटण आणि आंबारी मसाला टाकला. त्याच्यानंतर मध्ये कोथिंबीर टाकली आणि जे ते पाणी होतं ते केलेलं त्या कढईतलं ते टाकून घेतलं आणि वरतून जे आहे आणखीन डाळव्याचं पीठ टाकलं, म्हणजे आणखीन भाजी अशी मिळून येते. नंतर वड्या टाकल्या, मस्त चांगली उकळी काढून घेतली, थोडंसं मीठ टाकलं मध्ये, मग भाजी एकदम रेडी आहे आपली.